तर या व्हिडिओमध्ये आपण 8वीचा प्रॅक्टिस सेट मॅथचा 1.1 बघणार आहोत। यामध्ये आपल्याला एक नंबर लाईन ड्रॉ करून घ्यायची। तर आपण 5वी पासून शिकवत होतो की नंबर लाईन कशी ड्रॉ करायची। तुम्हाला सर्वप्रथम एक नंबर लाईन ड्रॉ करून घ्यायची। तर हे बघा, सोप्या पद्धतीने तुम्ही एकदा नंबर लाईन बघून घ्या आणि ड्रॉ करून घ्या। ही नंबर लाईन ड्रॉ करणे इतकं काही मुश्किल नाही, एकदम सोपी। तुमची जर नंबर लाईन ड्रॉ झाली असेल तर तुम्हाला पुढचे समजवतो मी। तर इथे तुम्हाला 2 हा नंबर दिसत आहे। त्यानंतर इथे खाली जितकी संख्या तितकी तुम्हाला लाईन मारायची। आता इथे 4 सर्वीकडे तुम्हाला 2 दिसत आहे। मग तुम्ही हे जे 0 आणि 1 मध्ये हे जे गॅप दिसतंय तुम्हाला, गॅपमध्ये तुम्हाला लाईन मारायची। आता इथे लाईन कशी मारायची ते पण मी तुम्हाला सांगतो। आता बघा, इथं दिले किती आहे 2, तर 2 राहिले तर तुम्हाला एकच लाईन मारायची या दोघांमध्ये। आणि जर इथं राहिलं की 4 लाईनी मारा तर तेव्हा तुम्हाला 3 लाईनी मारायची। म्हणजे जेव्हा पण तुम्ही हे सोडवाल तर तुम्हाला त्याच्यापेक्षा किती एक लाईन कमी मारायची। आता समजा इथं राहिले 3 तर तुम्हाला इथं 2च मारायचे आहे। इथं राहिले 5 तर तुम्हाला 4च मारायचे। यांच्यापैकी एक लाईन कमीच मारायची, समजलं। त्याच्यानंतर आपण आता करून बघूया। आता इथं किती, इथे त्यांनी 2 सांगितलं, मग 2 पेक्षा एक लाईन कमीच मारायची। आपण याच्यामध्ये किती एकच लाईन मारू। इथं 1, परत एकदा 1 1 1 अशा मध्ये आपण लाईन मारूया। हे एकदम सोपं होणार आहे। तुम्हाला मी एक सोडून दाखवतोय एक्झाम्पलसाठी, बाकी तुम्हाला समजून जाईल। त्यानंतर तुम्ही 0च्या साईडला हे जे तुम्हाला लाईन दिसत आहे हे मी इथं ड्रॉ केलेलं आहे बघा, इथे छोटे 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 छोटे। त्यानंतर इथं तुम्हाला आता काय करायचं, ही जी वरती डिजिट आहे, काय डिजिट 3, हे 3 डिजिटला आता आपण इथं मोजूया। तर इथं 0 पासून स्टार्ट करायचं आहे, जोपर्यंत 3 येत नाही तोपर्यंत। ही लाईन आपण पहिले काउंट करूया, 1 2 3। तुम्हाला इथं फक्त 3 लाईन काउंट करायची। 3 लाईन काउंट झाली की तुम्हाला एक सरळ अशी खाली लाईन मारून घ्यायची। ती लाईन मारली का इथं खाली लिहायचं 3/2 असं लिहून घ्यायचं। त्यानंतर ही असती मायनसची बाजू, तुम्ही इथं बघू शकता, इथं मायनसची बाजू, आणि ही असती प्लसची बाजू, आणि ही असती मायनसची बाजू। कळालं एवढी कन्सेप्ट। त्यानंतर आता इथं परत तसंच आहे, इथं काय 5/2। तर तुम्हाला इथं परत इथूनच 5 लाईनी मोजायच्या आहे। मी तुम्हाला 1 2 3 4 5, तर मग परत तुम्हाला कशी सीधी रेष मारायची। त्याच्या तिथं खाली लिहायचं आहे तुम्हाला हे जे डिजिट दिसतंय ना तुम्हाला इथं काय नंबर, ते ना अशा नंबरला शो करायचे। इथं प्रश्न पण आहे बघा पुस्तकात, शो द फॉलोइंग नंबर ऑन द नंबर लाईन, ड्रॉ अ स्पेसिफिक नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल। इथं तुम्हाला असा प्रश्न दिलेला आहे प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये, तसंच तुम्हाला इथं करायचं आहे। तर आता बघा, आता आपली एवढं मी तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही आता करून घ्या। 5/2 इथं आपण लिहून घेतलं। हे जे आहे ना, हे याचा आन्सर आहे बरं का। हे जे प्रश्न आहे याचं जे मी लिहितोय हे पूर्ण आन्सर आहे। हे नका लिहू, हे तुम्हाला मी असं समजायसाठी लिहिलं होतं। हे एवढं आन्सर आहे, जी नंबर लाईन ना इथून खाली आन्सर आहे। मग आता तुम्हाला काय करायचं आहे, हे बघा, इकडं ही असते मायनसची साईड, आणि ही जी इथं आहे याला आहे मायनसची साईड। म्हणजे तुम्ही मायनस साईडला करता। इथं काहीच नाही साईन आहे म्हणून आपण इथं प्लस साईडला केलं, पण इथं जर मायनस साईन आहे तर तुम्ही इथं मायनस साईनला करा, ठीक आहे। तर आता आपण मायनस साईनला करूया। तर इथे समजा इथं वरच्या साईडला दिलं 3, तर आपण इथं परत इकडं साईडला 3 लाईनी मोजूया। आपण इकडच्या साईडला पण मारलं होतं आणि इकडच्या साईडला पण मारलं होतं, तर मोजूया इथं 0 पासून 1 2 3। तर आपण परत 3 पासून खाली एक सीधी रेष मारूया आणि तिच्या खाली तेच लिहायचं सेम, 3/-3/2। समजलं। तुम्हाला याचद्वारे असे सर्व गणित सोडवायचे। हे जे गणित मी तुम्हाला जे आता समजवलं हे मी तुमच्या एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सोडवून दिलं होतं आणि हे अतिशय सोपं आहे। नाही कळालं तर मला कमेंट बॉक्समध्ये हा प्रॅक्टिस सेटचे नाव 1.1 प्रॅक्टिस सेट 8th स्टँडर्ड टाईप करा, आणि मी तुम्हाला लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये हा का प्रॅक्टिस सेट तुम्हाला सोडवून देऊन देईल। आणि या व्हिडिओच्या खाली लाईक शेअर कमेंट नक्कीच करा। थँक्यू, धन्यवाद।